फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण एवढं आहे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी रिनेसन्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या नावाचं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या माध्यमातून गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रामधल्या महापुरुषांच्या इतिहासावर भाष्य केलंय. खरं तर लोकसत्ताचे संपादक असणारे गिरीश कुबेर हे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत याबद्दल माझं दुमत नाही. अर्थशास्त्रावरचे त्यांचे लेख अतिशय सुंदर असतात, दर्जेदार असतात, अभ्यासनीय असतात, याबद्दल महाराष्ट्रातल्या कुणाचंही दुमत नसावं. पण इतिहासामधलं ज्ञान गिरीश कुबेर यांना आहे का हा प्रश्न पडावा असं पुस्तक गिरीश कुबेर यांनी लिहिलंय. गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्राच्या इतिहासावर भाष्य करणारं पुस्तक लिहित असताना या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सोयराबाई, छत्रपती शाहू थोरले महाराज यांची सरसकट बदनामी केली आणि ती बदनामीकारक मजकूर या पुस्तकामध्ये लिहिलाय. दुर्दैवानं तो मजकूर महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला नाही. काल ज्यावेळी फेसबुकच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही गिरीश कुबेर यांचा निषेध करणाऱ्या पोस्ट ज्यावेळी टाकल्या त्यावेळी महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांचे फोन आले की नेमका हा लेख पुस्तकात लिहिलाय काय, पुस्तकामध्ये आहे काय, आपण निषेध का करताय हे आम्हाला समजलं नाही, हे समजलं पाहिजे. लॉकडाऊनच्या माध्यमातून गिरीश कुबेर यांचं पुस्तक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वितरित झालं नाही. जर झालं असतं तर ती जाहीररित्या होळी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी केली असती. पण त्या पुस्तकाचे अनेक संदर्भ, अनेक पानं आमच्यापर्यंत येऊन पोहोचलीत आणि ती जेव्हा वाचली, ती वाचल्यावर संताप झाल्याशिवाय राहत नाही असं गिरीश कुबेर यांचं पुस्तक आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं हे पुस्तक हे इंग्रजी भाषेमध्ये आहे. आणि मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की भारताच्या बाहेर सुद्धा असंख्य शिवप्रेमी आहेत. अमेरिका असेल, लंडन असेल किंवा इतर देशांमध्ये जे भारतीय आहेत किंबहुना इतर लोक जी आहेत त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल प्रचंड मोठं आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असेल, यांच्या इतिहासाबद्दल, आमच्या या इतिहासाबद्दल एकंदरीत सर्व अनेक लोकांना आकर्षण आहे. आणि ही लोक उत्सुकतेनं ही पुस्तकं विकत घेऊन वाचतात. ही लोक मराठी पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत कारण यांना मराठी समजत नाही, मग ही इंग्लिश पुस्तकं घेऊन वाचतात. आणि या इंग्लिश पुस्तकांमध्ये जर अशा स्वरूपाची बदनामीकारक मजकूर असेल तर आपल्या महापुरुषांची बदनामी याच मातीमध्ये जन्माला आलेले गिरीश कुबेरांसारखे नथभ्रष्ट करतायत, हा आमचा जाहीर आरोप आहे. कारण यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये हेच झालं, पण दुर्दैवानं त्यावेळी ते महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलं नाही. आणि म्हणून जेम्स लेन नावाचा राक्षस या मातीत जन्माला आला, या मातीत इतिहास लिहून गेला. जेम्स लेननं पुस्तक लिहिलं होतं द शिवाजी, द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया. आणि या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. बदनामीकारक मजकूर त्यामध्ये छापण्यात आला. महाराष्ट्र पेटला. पण दुर्दैवानं त्या पुस्तकावर आम्ही आजही काही करू शकलो नाही. आणि हे पुस्तक सबंध जगभरामध्ये वितरित झालं. पण दुर्दैव हे वितरित झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीकारक इतिहास देशभरामध्ये, जगभरामध्ये पोहोचला, याचा विचार कोणी केला नाही. आणि या गिरीश कुबेर यांच्या निमित्तानं हा दुसरा जेम्स लेन महाराष्ट्रामध्ये पुस्तक लिहितोय की काय असा प्रश्न उद्भवावा इतकं हे पुस्तक घाणेरड्या स्वरूपामध्ये लिहिलं गेलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पुस्तकामध्ये नेमकं आहे काय, तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाला समजावं त्याकरता मी हे जाहीर आपल्या समोर मांडतोय. मला एका गोष्टीची आठवण प्रत्येक शिवप्रेमीला करून द्यायची आहे की मला अनेकांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही शेतकरी चळवळीवर बोलता, तुम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करता, मग अशा वेळी पुन्हा आणखी त्या गिरीश कुबेरांवर रीटासावर यायचं कारण काय आहे. मी त्या प्रत्येकाला आठवण करून देऊ इच्छितो की आपण शेतकऱ्याची पोरं आहोत. आपण शेतकऱ्याची पोरं आहोत ना, तर आपला पहिला राजा, शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आहेत. आणि आपला वारसा तो आहे. आमची पोरं शेतकरी जरी असली तर शेतकऱ्याचीच पोरं स्वराज्यामध्ये तलवारी घेऊन धारकरी म्हणून उभं राहायची, हा इतिहास आहे. आणि त्यामुळे ज्या वेळी आमचा कोणताही महापुरुष असो, म्हणजे शिवराय असो, भीमराय असो, बाबासाहेब असो, महात्मा फुले असो, कोणाचीही बदनामी झाली त्यावेळी आम्ही त्याच ताकदीने उभं राहू. आणि त्याकरता मी आपल्यासमोर हा विषय मांडतोय कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकापर्यंत हा समजला पाहिजे. राजकीय पुढारी याचा निषेध करणार नाही, निषेधाची पत्र लिहू शकत नाही. हे पत्र कशी लिहितील तुम्हाला सांगतो. आम्ही गिरीश कुबेरांशी बोललो, चर्चा केली, संवाद केला, त्यांच्याकडून उत्तरं मागवली, त्यांच्याशी आम्ही बोलून बघितलं. हे लिहू शकत नाहीत का, तर यांना माहिती आहे गिरीश कुबेरांच्या हातात मीडिया आहे, गिरीश कुबेर पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि आपल्या विरुद्ध एखादा सदर चालू शकतं, आपल्या विरुद्ध लिखाण होऊ शकतं. त्यामुळे गिरीश कुबेर आणि त्यांच्या चौथ्या लोकशाहीच्या स्तंभाच्या कंपूला घाबरून इथले राजकीय पुढारी बोलणार नाहीत. पण महाराष्ट्रामधल्या
शेतकऱ्यांच्या पोरांनी बोलायला पाहिजे, महाराष्ट्रामधल्या शिवप्रेमींनी यावर आवाज उठवला पाहिजे, कारण हा आपल्या महापुरुषांच्या अस्मितेचा विषय आहे. काय लिहिलं गिरीश कुबेरांनी? 332 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन झाली. 332 वर्ष होऊन गेली आणि 332 वर्षानंतर सुद्धा आजही छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी चालू आहे. अण्णाजी दत्तो, बाळाजी दत्तो, राहुजी सोमनाथ आणि बाळाजी आवजी यांच्यानंतर जी बदनामी चालू झाली, मग त्यामध्ये असंख्य नावं जोडली गेली. राम गणेश गडकरी असतील, बालजी पेंढारकर असतील, वसंत कानेटकर असतील, आत्ता काल परवाचे हे गिरीश कुबेर असतील. ही असंख्य लोक आजही छत्रपती संभाजी महाराजांचा किती द्वेष करतात हे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. गिरीश कुबेरांनी द रिनेसन्स स्टेट, द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या नावाचं पुस्तक लिहिलं आणि या इंग्लिश पुस्तकामध्ये गिरीश कुबेर असं म्हणतात, पान नंबर 76 वरती, संभाजी पुट एन एंड टू सक्सेशन इश्यू बाय killing Soirabai along with those loyal to her, some of whom had been prominent member of Shivaji's अष्टप्रधान मंडल. गिरीश कुबेरांचं म्हणणं आहे की संभाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या आई सोयराबाई यांना मारलं आणि त्यासोबत शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधल्या त्यांच्या प्रामाणिक माणसांना सुद्धा हत्या केली. गिरीश कुबेरांना मी आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही कोणती पुस्तकं वाचून इतिहास लिहिला मला माहित नाही, पुस्तक लिहिलं मला माहित नाही, पण महाराष्ट्रातल्या चौकात जर एकदा फिरला असतात ना तर तुम्हाला चौकामध्ये आमची पोरं शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास पुराव्यानिशी मांडतात आणि पुराव्यानिशी मांडताना आमची पोरं तुम्हाला हा सगळा इतिहास सांगतील. अहो शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणजे संभाजी महाराजांच्या आई सोयराबाई संभाजी महाराजांनी मारलं, कोणत्या आधारावर तुम्ही लिहितायत? हा उल्लेख केवळ आणि केवळ मल्हार रामराव चिटणीस यांना त्याच्या बखरीमध्ये केला होता आणि गिरीश कुबेरांनी मल्हार रामराव हा प्रश्न आपण त्यांना उपस्थित केला पाहिजे. कारण मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलं की संभाजी राजांनी सोयराबाईंना भिंतीत चिनून मारलं, 1681 साली मारला हा उल्लेख केला. पण वासी बेंद्रे यांनी सप्रमाण सिद्ध केलंय की सोयराबाई ह्या 1682 सालापर्यंत जिवंत होत्या आणि भाकले नावाच्या एका गृहस्थाला पत्र लिहून संभाजीराजांनी सांगितलंय की माझी आई सोयराबाई ही स्फटिकासारखी निर्मळ आहे. गिरीश कुबेर तुम्ही कोणता इतिहास लिहितायत? किमान सोयराबाईंचं कुटुंब खानदान कोणतं आहे हे तर बघायचं. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा म्हणजे भोसले घराण्याचा आणि सोयराबाईंच्या मोहिते घराण्यांचा संबंध हा केवळ एका पिढीचा नाहीये, हा 3 पिढ्यांचा संबंध आहे. शहाजी महाराजांच्या पत्नी तुकाबाई या मोहिते घराण्यामधल्या होत्या, शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई या सुद्धा मोहिते घराण्यामधल्या होत्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई राणीसाहेब या सुद्धा मोहिते घराण्यामधल्या होत्या. आणि या दोनही घराण्यांमध्ये एकदाही कुठं गद्दारी झालेली नाही. जर संभाजी महाराजांनी आपल्या आईला म्हणजे सोयराबाईंना मारलं असतं तर सोयराबाईंचे सख्खे बंधू हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या बाजूने उभे राहिले असते का? हा साधा विचार गिरीश कुबेर यांच्यासारख्या पत्रकारांना करू नये याचं मला वाईट वाटतं. दुर्दैव आहे, का लिहावं? याच्या पुढचा उल्लेख गिरीश कुबेर असं करतात, संभाजी महाराजांबद्दल लिहिताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीनं वाचल्यावर संताप होतो. द सेम कुडंट बी सेड अबाउट संभाजीज ऍक्शन विच बोर्ड ऑन द reckless Sambhaji through extremely courageous lack his father of patience and diplomatic skill. म्हणजे संभाजींच्या कृतीबद्दल बोलायचं झालं तर संभाजीराजे हे शूर होते, पण त्यांच्याकडं त्यांच्या पित्याप्रमाणे संयम आणि डिप्लोमॅटिक स्किल म्हणजे कौशल्याची कमतरता होती. गिरीश कुबेर तुम्ही नेमक्या कोणत्या पुस्तकाबद्दल बोलताय मला कळत नाही, पण माझ्याकडे जगभरातल्या इतिहासकारांचे दाखले आहेत. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी जो राजा गादीवर बसला आणि 32व्या वर्षी ज्या राजानं प्राणाचं बलिदान केलं त्या राजाबद्दल आपण लिहित आहे. आज लोकसत्यासारख्या वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिताना तुम्हाला वाणमयाची चोरी करावी लागते. गिरीश कुबेर तुमच्यावर वाणमय चोरीचे आरोप आहेत आणि तुम्ही वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिल्यावर राजाबद्दल लिहावं की यांच्याकडे संयम नाहीये, यांच्याकडे कौशल्य नाहीये. अहो जगातली लोक तुम्हाला सांगतो 1668 ते 1674 या काळात ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी भारतामध्ये आला होता आणि यानं लिखाण केलं. यानं 2 खंड लिहून ठेवले आणि 2 खंडामधल्या दुसऱ्या खंडामध्ये हा ॲबे कॅरे लिहितो. त्यानं जे लिहिलंय ते तुम्हाला सांगतो. ॲबे कॅरे म्हणतो की शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे अनेक विभाग करून शेजारील शत्रूवर हल्ला चढवलाय
शिवाजी हा जुलियस सीझरच्या बरोबरीचा शोभावा असा सम्राट आहे आणि शिवाजी राजांच्या शूर 10,000 सैन्याचा विभाग हा त्यांचा मुलगा संभाजींच्या ताब्यात असून संभाजी बापाच्या कीर्तीला शोभावा असा आहे. कोण लिहितो? फ्रेंच प्रवासी ॲबेकेरे लिहितोय. तुम्ही काय लिहिताय? आणि हा ॲबेकेरे पुढे लिहितो की गुजरात खानदेश या प्रांतावर स्वारी करायचा हुकूम शिवाजींनी आपल्या युवराजाला दिलाय आणि या संभाजीचा दरारा एवढा मोठा आहे की शत्रू त्याला पाठ दाखवून पळतोय आणि या बालराजाच्या कर्तृत्वाची कीर्ती एवढी पसरली आहे की खुद्द त्याच्या बापाला सुद्धा त्याचा हेवा वाटावा. गिरीश कुबेर सांगा, फ्रेंच माणसाचा आम्ही खरं मानावं की तुमचा इतिहास खरा मानावा? तुम्ही पुस्तकात दाखले कोणाचे घेतलेत? मी तुम्हाला फ्रेंच सांगितलं. इंग्रज वकील टॉमस निकल्स यानं रायगडावर येऊन संभाजी महाराजांबद्दल लिखाण करून ठेवलं. डच अधिकारी चाइल्ड हा आपल्या प्रमुखाला पत्र लिहितोय. राजापूरच्या वखारीमधला अधिकारी आहे. त्यानं लिहिलंय की शिवाजी राजा दिवसेंदिवस मोठा होतोय आणि त्याच्या मृत्यूच्या बातम्या सुद्धा वेगानं येत आहेत. पण जरी शिवाजी राजाचा मृत्यू झाला तरी काहीही फरक पडणार नाही, कारण त्याचा मुलगा संभाजी हा तेवढाच शूर आहे. कोण म्हणतं? डच व्यापारी म्हणतो. गिरीश कुबेर तुम्ही काय म्हणतायत? संभाजी महाराजांकडे कौशल्य नाही? कुठला पुरावा आहे? कसल्या आधारावर आपण लिहितोय? याच्या पुढे जाऊन सांगतो औरंगजेब हा शत्रू आहे, स्वराज्यामधला शत्रू आहे. त्याचा इतिहासकार जो औरंगजेबासोबत महाराष्ट्रामध्ये दक्षिणेत आला होता त्याचं नाव होतं खाफी खान. या खाफी खाननं एक पुस्तक लिहिलं होतं हिस्ट्री ऑफ आलमगीर आणि हे पुस्तक 1975 साली पाकिस्तानच्या हिस्टॉरिकल सोसायटीने प्रकाशित सुद्धा केलंय, उपलब्ध आहे, तुम्ही वाचू शकता. ते खाफी खान असं संभाजी महाराजांबद्दल लिहितात. त्यांनी लिहिलं की शिवाजी राजाने प्रसिद्ध बाजारपेठांवर छापे टाकायला कधीही कसूर केली नाही. सुरत, बहादूरगड यासारख्या मोगली तळावर हात मारून शिवाजींनी संपत्ती उभी केली. पण मोगल सल्तनतीची शान असणाऱ्या बऱ्हाणपूर आणि औरंगाबादवर छापा मारायची कोशिश शिवाजींनी केली नाही. पण या संभाजीनं कहर केलाय. याने बऱ्हाणपूर आणि औरंगाबादला हात घातलाय. खुद्द खाफी खान संभाजी महाराजांबद्दल लिहितो. मग अशा वेळी माझा प्रश्न गिरीश कुबेर यांच्या लिखाणाला आहे की जर जगातले इंग्रज, फ्रेंच, डच आणि मोगल हे सुद्धा संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं गुणगान करतायत, मग गिरीश कुबेर तुमच्या काळामध्ये असं कोणतं दुःख आहे की ज्याबद्दल तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास विकृत करतायत? बरं, तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास विकृत केला आणि मग इतिहास कोणाचा गौरवला? माझ्या शिवप्रेमींना वाचून मोठं विशेष वाटेल, गिरीश कुबेर यांनी एक पुढचं चॅप्टर लिहिलंय याच पुस्तकामध्ये. त्या चॅप्टरचं नाव आहे द पेशवाज, म्हणजे पेशव्यांवर चॅप्टर लिहिलंय. आणि यामध्ये पहिलाच पॅराग्राफ गिरीश कुबेर असं म्हणतात, इफ देर इज एनी वन इन हिस्ट्री हु मॅचेस अप टू शिवाजी, म्हणजे या संपूर्ण मराठा इतिहासामध्ये जर शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकणारा कोणी असेल, इट इज पेशवा बाजीराव. तो फक्त पेशवा बाजीराव आहे. मला शिवप्रेमींना एक गोष्ट दाखवून द्यायची आहे की लिखाणामध्ये विकृती कशी असते बघावं. इफ देर इज एनी वन इन हिस्ट्री टू मॅचेस ऑफ शिवाजी, म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना गिरीश कुबेर शिवाजी म्हणतात आणि पेशव्यांचा उल्लेख, बाजीरावाचा उल्लेख करताना गिरीश कुबेर बाजीराव पेशवा म्हणतात. गिरीश कुबेरांना साधा एका गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात, तुम्हाला एक गोष्ट माहित नव्हती की पेशवा जे आहेत ना हे छत्रपतींचे नोकर आहेत. तुम्ही नोकराला सन्मान देताय आणि मालकाला अरे तुरे करतायत. ही कोणती तुमची लेखणी? ही कोणती लेखणी? आणि त्याच्या पुढे गिरीश कुबेर लिहितात, बाजीराव ही इज वन ऑफ द महाराष्ट्राच ग्रेटेस्ट जनरल. बाजीराव हा महाराष्ट्रातला एकमेव ग्रेटेस्ट असा सेनापती होता अँड कॅन बी कम्पेअर्ड विथ द लाईक ऑफ नेपोलियन बोनापार्ट ऑर द डक ऑफ वेलिंग्टन. म्हणजे बाजीराव हा महाराष्ट्रामधला एकमेव असा सेनापती होता की याची तुलना नेपोलियन बोनापार्ट जो फ्रान्सचा सम्राट होता आणि डक ऑफ वेलिंग्टन म्हणजे जो इंग्लंडचा सम्राट ज्यानं नेपोलियनला वॉटरलूच्या युद्धात हरवलं होतं, या जगप्रसिद्ध सेनापतींसोबत त्याची तुलना होऊ शकते. तो केवळ आणि केवळ पेशवा बाजीराव आहे. कोण लिहितोय? गिरीश कुबेर. आणि याच्या पुढे गिरीश कुबेर एक वाक्य टाकतात. गिरीश कुबेर म्हणतात, ॲज अ 41 बॅटल्स ही वॉन देम ऑल. बाजीराव सगळ्या लढाया जिंकला. ही वॉज द फर्स्ट मराठा वॉरियर हु डेअर टू टेक ऑन दिल्ली. बाजीराव हा पहिला असा मराठा वॉरियर आहे त्यानं दिल्लीपर्यंत आक्रमण केलं, दिल्लीवर चढाई केली. माझा प्रश्न एवढा आहे की महादाजी शिंदे कुठे होते? गिरीश कुबेर वाचलं पाहिजे. शिवप्रेमींनो, या अशा लोकांना आपण प्रश्न विचारले पाहिजे. आणि याच्या पुढं गिरीश कुबेर यांनी या महाराष्ट्रामधला इतिहास लिहित असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर आसूड तर ओढलेच, पण त्याचसोबत संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांची सुद्धा बदनामी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे.
गिरीश कुबेर काय म्हणतात? गिरीश कुबेर यांनी पुस्तकामध्ये लिहिलं, शिवप्रेमींना माहित व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतो, अनेकांना माहिती असेल पण तरी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची दोन मुलं, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडून नेलं आणि औरंगजेबानं नेल्यानंतर त्याचसोबत महाराणी येसुबाई साहेबांना औरंगजेबानं कैद केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने क्रूरपणे मारलं आणि महाराणी येसुबाई आणि त्यांचा मुलगा शाहू म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा शाहू यांना औरंगजेबानं स्वतःसोबत ठेवलं. औरंगजेब सोबत घेऊन गेला आणि त्यानंतर ज्यावेळी संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केला, त्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबानं मारलं आणि त्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये फिरला, यश मिळालं नाही. औरंगजेब महाराष्ट्रामध्येच मरण पावला आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कैदेमधून शाहू सुटले. शाहू महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यावर शाहूंनी अनेक लढाया झाल्या आणि शाहूंनी साताऱ्याच्या राजगादीवरून काम बघायला सुरुवात केली आणि थोरल्या शाहूंनी, त्याला थोरले शाहू इतिहासामध्ये म्हटलं जातं, थोरल्या शाहूंनी संपूर्ण भारतभर आपलं काम वाढवलं. संपूर्ण भारतभर शाहूंनी सत्ता नेली. मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार थोरल्या शाहूंनी संपूर्ण देशभरामध्ये केला आणि या थोरल्या शाहूंबद्दल गिरीश कुबेर यांनी लिखाण केलंय आणि लिखाणामध्ये गिरीश कुबेर म्हणतात, शाहू वॉज राईज इन दिल्ली बाय औरंगजेब सेकंड डॉटर झिनत उन निसान. शाहू हे दिल्लीमध्ये औरंगजेबाची दुसरी मुलगी झिनत उन निसा हिच्या सहवासात वाढले. हु वॉज व्हेरी काइंड टू हिम. ती खूप त्यांच्या बाबतीत दयाळू होती. शाहू रिगार्डेड हर इन प्लेस ऑफ हिज मदर अँड हर ब्रदर्स लाईक मॅटर्नल अंकल. गिरीश कुबेर म्हणतायत की शाहू त्या झिनतून निसाला त्यांच्या आईच्या जागेवर मानत होते आणि तिच्या भावांना मामा मानत होते. हिज सिंपथी टुवर्ड द मोगल्स कम इन द वे टू बाजीराव's ग्रँड ड्रीम. बघा काय विकृती आहे. हा गिरीश कुबेर लिहितो की शाहू झिनतून निसाला आईच्या जागेवर मानत होते आणि त्या झिनतुसार म्हणजे औरंगजेबाच्या मुलीला आणि औरंगजेबाच्या मुलांना मामाच्या जागेवर मानत होते. अरे ज्या औरंगजेबानं ज्या शाहूंच्या वडिलांची हत्या केली, त्यांना मारलं, त्यांच्या मुलांना शाहू महाराज मामाच्या जागेवर मानतील? त्यांच्या मुलीला आईच्या जागेवर मानतील? कुठले पुरावे आहेत? आणि याच्या पुढचं वाक्य काय महत्वाचं आहे की ही सिंपथी टुवर्ड्स मुघल, शाहूंची मुघलांबद्दल असलेली सहानुभूती आणि त्याचमुळे बाजीरावाला कम इन द वे ऑफ बाजीराव's ग्रँड ड्रीम म्हणजे भारत जिंकायचं, दिल्ली जिंकायचं जे बाजीरावाचं स्वप्न होतं त्यामध्ये शाहूंची सिंपथी आडवी येत होती, सहानुभूती आडवी येत होती. कुठल्या पुस्तकांच्या आधारे लिखाण केलंय? महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शिवप्रेमीनं या पुस्तकाची जाहीर होळी करावी इतका विकृत इतिहास लिहिलेलं हे पुस्तक आज आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी कशाच्या माध्यमातून गिरीश कुबेर यांनी लिहावं? महाराष्ट्रामध्ये शेकडो इतिहासकार झाले आणि त्यामध्ये दुर्दैवानं मला एक नमूद करावं असं वाटतं की मागच्या 332 वर्षामध्ये दस्तर खुद्द संभाजी महाराजांची आजही तशीच बदनामी चालू आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करता येत नाही त्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांना पुढे करायचं आणि शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची, षडयंत्र उभी करायची हे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण महाराष्ट्रामध्ये असे काही इतिहासकार होऊन गेले ज्यांची पुस्तकं व्हाईट हाऊस मध्ये वाचली जातात. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये महाराष्ट्रातले, भारतातले ख्यातनाम इतिहासकार वासी बेंद्रे यांची पुस्तकं आहेत असल्याचे संदर्भ आम्हाला मिळतात. आणि ह्या वासी बेंद्रेंनी शंभू चरित्रावर प्रकाशन केलंय, शंभू चरित्रावर सविस्तर ग्रंथ लिहिलेत, शंभू चरित्रावरती अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. गिरीश कुबेर तुम्ही ते वाचलं का? ते वाचलं नसेल ना, तुम्हाला शिवचरित्र शंभू चरित्रावर लिखाणाचा अधिकार नाही. 1929 साली कदाचित तेव्हा गिरीश कुबेरांचा जन्म झाला असेल की नाही मला माहित नाही, पण 1929 साली वासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांच्या नावानं संस्था रजिस्टर करून देश विदेशामध्ये जाऊन शंभू चरित्राचा शोध घेतला. लंडन मध्ये गेले, अनेक ठिकाणी गेले आणि स्वतः सगळा पैसा खर्च करून शंभू चरित्र लिहून घेतलं. शंभू चरित्र लिहिलं पण प्रकाशित करायला पैसे नव्हते. बातमी यशवंतराव चव्हाणांना समजली. यशवंतराव चव्हाणांनी 1.5 तास वासी बेंद्रेंसोबत चर्चा केली आणि 1958 साली महाराष्ट्र शासनानं संभाजी महाराजांचं अधिकृत चरित्र प्रकाशित केलं, वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं. पण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनो, या वासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास लिहिलाय आणि हे जी प्रश्न गिरीश कुबेरांनी मांडलेत ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वासी बेंद्रेंच्या चरित्रामध्ये आहे. दुर्दैवानं वासी बेंद्रेंचा हा इतिहास न वाचता गिरीश कुबेरांसारखी विकृत लेखक ही पुस्तकं लिहितात. पण खरं दुर्दैव तुम्हाला सांगू, महाराष्ट्राच्या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव एकच आहे की अशा विकृत लेखकांना आमच्याकडे महाराष्ट्र भूषण मिळतो.
पद्मश्री मिळतो, आमदारकी मिळते, खासदारकी मिळते, अनेक पुरस्कार मिळतात आणि या पुरस्काराने सन्मानित केलं जातं आणि वासी बेंद्रेंसारखे जे प्रामाणिक खरे लेखक आहेत ना, यांना डावललं जातं. हा इतिहास आहे. मी पुराव्याने सांगतोय. अनेकांना महाराष्ट्र भूषण मिळाला, तुम्हाला माहिती आहे. वसंत कानिटकरांनी शंभू चरित्राची बदनामी केली, आयुष्यभर त्यांना पद्मश्री मिळाला. गिरीश कुबेर त्याच रांगेत उभे आहेत, बरी बदनामी केली आहे. भविष्यात पुस्तक लिहिलं, पुन्हा पुरस्कार मिळणार. पण मागचा काळ निघून गेला. आता आपल्या तरुण पोरांनी जागं झालं पाहिजे. विकृत लिखाण करणारी जागेवरच ठेचली पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला हा खरा इतिहासच जगासमोर आणावा लागेल. आणि दुर्दैवानं मी गिरीश कुबेरांना पुन्हा सांगतो की तुमचं पुस्तक महाराष्ट्रभरामध्ये पोहोचलं नाही, पण जर पोहोचलं तर आम्ही होळी करणार आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये गिरीश कुबेर नावाच्या विकृत जेम्स लेनवर, दुसऱ्या जेम्स लेनवर खटला दाखल केला जाणार. त्याकरता गावागावातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला यांच्यावर खटला करावा. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरेंना माझी विनंती आहे की या पुस्तकावर बंदी आणली जावी. आपण प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार आहात आणि प्रबोधनकार ठाकरेंनी कोदंडाचा टणत्कार लिहून या अशा हरामखोर लेखकांना त्या काळात उत्तर दिलं होतं. तुम्ही त्यांचा वारसा आज दाखवावा ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि या गिरीश कुबेराचा सन्मान करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही त्या कुठल्या भिकार पेपरचे संपादक असाल तरी आम्ही सन्मान करणार नाही. याचं कारण एकच आहे की जर तुम्ही आमच्या महापुरुषांचा सन्मान करत नसाल तर आम्ही तुमचा सन्मान करणार नाही. तुम्ही संपादक म्हणून भिकारडे होतातच, पण लेखक म्हणून सुद्धा भिकारीच आहात. पण सगळ्यात मोठं दुर्दैव महाराष्ट्रामधल्या मातीचं आजही एकच आहे. एकच दुर्दैव आहे छत्रपती संभाजी महाराजांचं की 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज इंग्रजांशी लढले, मोगलांशी लढले, सिद्धीशी लढले, पोर्तुगीजांशी लढले, डचांशी लढले आणि त्याचसोबत इथल्या स्वकीय गद्दारांशी लढले. 332 वर्षानंतर आजही पुन्हा तेच दुर्दैव आहे की शंभू चरित्राला इथल्या गद्दारांशीच लढावं लागतंय. गिरीश कुबेरांसारखे गद्दार आजही शंभू चरित्राशीच झुंजतायत आणि शंभू चरित्राची विकृती, शंभू चरित्रामध्ये विकृती निर्माण करायचं काम करतायत. पण गिरीश कुबेर तुम्हाला सांगतो की तुम्ही शंभू चरित्रावर केलेलं घाणेरडं लिखाण म्हणजे सूर्यावर थुंकायचा केलेला प्रयत्न आहे. आणि लक्षात ठेवा, सूर्यावर थुंकलं तर थुंकी आपल्याच चेहऱ्यावर येते आणि हेच सत्य होणार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.